विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.4 मधील 5 उदाहरण बघितले. लक्षात आलं? निर्णय व्हिडिओमध्ये 5 उदाहरण बघितले. आता आपण नाही का 6वं उदाहरण बघू. काय 6वं उदाहरण? त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्हीही समभुज त्रिकोण आहे. लक्षात आलं? आणि एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर 1:2 आहे. तर आणि AB बरोबर 4, तर DE ची लांबी काढा. म्हणजे त्रिकोण DEF ची मधील DE ची लांबी आपल्याला काढायची आहे. लक्षात आलं का नाही? आता काय वाक्य किती महत्त्वाचं? त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्हीही समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतात, पण समरूप त्रिकोण हे समभुज त्रिकोण असेलच असं नाही. लक्षात आलं? म्हणजे समभुज त्रिकोण हे काय? समभुज त्रिकोण असतातच. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समरूप त्रिकोण आहे. लक्षात आलं का नाही? हां, म्हणजे या वाक्यावर समभुज त्रिकोण काय असतो? समरूप असतो. म्हणजे आपण इथे उत्तर लिहिताना काय लिहू? उत्तर त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण आहे. म्हणून काय? म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. लक्षात आलं? समभुज त्रिकोण हा समरूप त्रिकोण असतो. चला एक. आता अजून काय दिलं आहे? आता हे समरूप आहे म्हणजे त्यांचे जे समजा संगत समरूप त्रिकोण आहे म्हणजे यांचे गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाचे गुणोत्तर असते. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर. आता AB ची संगत भुजा D आहे म्हणजे AB चा वर्ग छेद DE चा वर्ग. लक्षात आलं? कारण इथं कारण लिहू. कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. लक्षात? अशा पद्धतीने. पण तुम्हाला एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण DEF किती आहे? 1:2 आहे. लक्षात आलं? पण एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल DEF किती दिला आहे? 1:2. बरोबर? कारण हे दिलं आहे. ही जी मांडणी आहे ही अशी सुद्धा करतात. लक्षात आलं? ही जी मांडणी दिली ना आडवी अशी, ही अशी सुद्धा मांडणी. हे दोन्ही कसं आहे? सारखंच आहे. लक्षात आलं? हे म्हणून आपण काढलेलं दिले आहे. आता बघा, डावी बाजू कशी आहे? सारखी. म्हणजे उजवी बाजू कशी? सारखी होईल. म्हणून AB चा वर्ग छेद DE चा वर्ग बरोबर 1/2. लक्षात? आता आपण काय करणार आहोत? हे ह्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन आपल्याला मिळालं, समीकरण मिळालं. आता आपल्याला काय दिलं आहे की AB बरोबर किती आहे? 4 आहे. आता AB बरोबर 4 आहे. 4 ही किंमत यामध्ये ठेवून देऊ. लक्षात आलं? 4 ही किंमत जर ठेवली पण म्हणून AB आता AB बरोबर किती? 4. हे सुद्धा दिलं आहे. दिले आहे. हे सुद्धा दिले आहे. लक्षात? हे सुद्धा दिलं आहे. ते आता ही किंमत AB ची किंमत याच्यामध्ये टाकू. काय होईल मग? म्हणून 4 चा वर्ग छेद DE चा वर्ग बरोबर 1/2. 4 चा वर्ग 16. म्हणून 4 चा वर्ग किती झालं? 16. लक्षात? 4 चा वर्ग 16. DE चा वर्ग काढायचा आपल्याला. तो DE चा वर्गच ठेवा बरोबर 1/2.
आता करू आपण तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार काय करा? तिरपा गुणाकार डीईचा वर्ग एक डीचा वर्ग गुणला किती? 16 गुणला किती? 2. लक्षात? हां, म्हणून आता आपण वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेऊन काय होईल? डीचा वर्गमूळ डीई बरोबर 16चं वर्गमूळ किती? 4 आणि याचं वर्गमूळ निघत नाही. किती निघत नाही? वर्गमूळात किती? 2. म्हणून डीची किंमत किती आली? डीची किंमत किती आली? 4 वर्गमुळात किती? 2. अशा प्रकारे हे उदाहरण पहा की उदाहरण किती सोपी आहे. लक्षात? तर या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं. आता आपण याच्यानंतर पाहू शेवटलं उदाहरण. या संग्रहातलं शेवटलं उदाहरण 1.4 मधलं शेवटलं उदाहरण बघू आपण. कोणतं आहे ते लक्षात? हो, सराव संच 1.4 मधलं शेवटलं उदाहरण 7वं. लक्षात? आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा. आकृतीमध्ये पी क्यू रेख पी क्यू ही डीईला समांतर आहे. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ म्हणजे पी क्यू एफ म्हणजे लहान त्रिकोण दिसतो. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 20 एकक आहे. पी एफ बरोबर 2 DP म्हणजे 2 दुप्पट DP जर केली तर समजा पी एफ होते. तर एरिया ऑफ चौकोन DPQE म्हणजे चौकोन DPQEचं क्षेत्रफळ काढा. DPQEचं क्षेत्रफळ काढायचं. या DPQEचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. दिलं गेलं काय? जे दिलं ते आपण पाहू आता. तर हे क्षेत्रफळ काढण्यासाठी या चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला ही खालील कृती पूर्ण करायची आहे. अशा टाईपचे उदाहरण परीक्षेमध्ये असते. तर बघा किती सोपी आहे. आता हे उत्तर जे तुम्हाला पहिले दिलं आहे ते इथं लिहिलेलं आहे. काय? एरिया ऑफ त्रिकोण PQF. एरिया ऑफ त्रिकोण PQF म्हणजे त्रिकोण PQFचे क्षेत्रफळ किती आहे? 20 एकक दिलं आहे. PF बरोबर 2 DP. आता DP बरोबर किती घेतलं आहे? X. लक्षात ना? पण PF किती होईल? 2x. लक्षात का नाही? DP किती घेतला आहे? X मानलं आहे. X मानलं तर PF बरोबर किती होईल? 2x. आता याचा अर्थ पहा. म्हणून DF आकृती बघा दिसतं. DF कशी बनलेली आहे? DP अधिक PF बरोबर. DP अधिक PF. आता DP किती आहे बघा? DP ओनली X. आपण इथे लिहू DP X आहे. आणि काय आलं? PF किती होईल मग? 2x. लक्षात का नाही? म्हणजे DF बरोबर DP अधिक PF म्हणजे इथं काय येईल? PF. लक्षात? DP कशी बनलेली? DF कसं बनलं आहे? DF म्हणजे DP अधिक PF. आकृतीवरून बरोबर लक्षात ठेवा. आकृतीवरून तुम्हाला लक्षात येत असेल. आता DP किती आहे? X म्हणजे लिहू आपण X. PF किती आहे? PF म्हणजे 2x. म्हणजे x अधिक 2x बरोबर 3x. समजलं? आता त्रिकोण FDE म्हणजे मोठा त्रिकोण. याच्याकडे लक्ष नका देऊ सध्या का. त्रिकोण FDE व त्रिकोण PFQ त्रिकोण FPQ म्हणजे हा मोठा त्रिकोण आणि हा दुसरा FPQ हा छोटा त्रिकोण. या त्रिकोणामध्ये काय? FDE म्हणजे हा कोण हा म्हटला आहे. FDE एकरूप कोण आणि रिकामी जागा सोडली आहे आणि संगत कोण. आता संगत कोण ह्या दोन रेषा आणि ही झाली त्याची छेदिका. तर हे होणारे कोणते कोण आहे? संगत कोण. तर कोण FDE एकरूप कोण होईल? FPQ. लक्षात आलं? कारण हा कोणता कोण होईल? हे दोन कोण संगत कोण होईल. कारण ह्या भुजा कशा आहे? PQ आणि DE कशा आहे? समांतर आहे आणि ही काय झाली त्याची FD ही छेदिका. तर हे होईल संगत कोण. हे संगत कोण एकरूप असतात म्हणजे संगत कोण. दोन जर समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर होणारे संगत कोण एकरूप असतात. तर हे संगत कोण. दुसरं कोण FED म्हणजे हा कोण. हा बघा खून केली. लक्षात आलं? मी खून केली.
ई डी. एकरूप कोण बघा, संगत कोण म्हटलं आहे तर एकरूप कोणचा होईल एफ क्यू पी. एफ क्यू पी हा कोण है ना. म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाचे तीन असं, दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाचे कसं एकरूप आहे. म्हणून कोणती कसोटी, म्हणून हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार काय झाले समरूप झाले. लक्षाला. म्हणून त्रिकोण एफ डी ई म्हणजे हा लहान त्रिकोण सॉरी मोठा त्रिकोण एफ डी ई समरूप त्रिकोण एफ पी क्यू. एफ पी क्यू को कसोटी. आता दोन त्रिकोण जर समरूप असेल तर त्यांची क्षेत्रफळाची गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई छेद एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू म्हणजे एफ डी ईचं क्षेत्रफळ आणि एफ पी क्यूचं क्षेत्रफळ बरोबर आता त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. तर आपण काय घेऊ बोला, इथं आता कोणती घ्या एफ डी. एफ डीचा वर्ग, एफ डीचा वर्ग लक्षात. इथं होईल एफ डीचा वर्ग नंतर एफ डीचा वर्ग किंवा मग डी एफचा वर्ग म्हटलं तर एफ डी म्हणून आपण तिथं काय दिलं आहे तुम्हाला डी एफ दिला आहे तर डी एफ घ्या. तसं ना डी एफ करू आपण. एफ डी उलट होऊन जाईल, सारखाच आहे म्हणलं तरी डी एफचा वर्ग हा झाला डी एफचा वर्ग. आपण डी एफ व्यवस्थित डी एफचा वर्ग. हां आता एफ पी क्यूमध्ये काय होईल पी एफचा वर्ग. पी एफचा वर्ग, पी एफचा वर्ग लक्षात का नाही. हे पण घ्या, दोन त्रिकोण समरूप झाले. समरूप त्रिकोणामध्ये एफ डी डी एफ इकडे पी एफ तर डी एफचा वर्ग छेद पी एफचा वर्ग. आता डी एफ किती आहे डी एफ दिसते. डी एफ किती आहे 3x म्हणून 3xचा वर्ग. आणि पी एफ किती आहे बघा, पी एफ 2x हा 2xचा वर्ग लक्षात. आता याच्यामध्ये 3चा वर्ग किती 9 म्हणजे ते 9xचा वर्ग आणि खाली किती होईल वर्ग केल्यानंतर 4xचा वर्ग. तर वर्ग हे वर्ग x वर्ग झाला कॅन्सल म्हणजे उत्तर किती 9 किती 4. म्हणून इथं 9 किती आपण लिहिले 4 लिहिले लक्षात. 9/4. हां आता समोर बघा. आता हे जे उदाहरण झालं म्हणजे याचा अर्थ हे दोन जर आपण एकत्रित केले कसे बघा इकडे पहिले एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई छेद एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू बरोबर 9/4. याच्याशी आपण लावलं हे दोन सारखे झाले झालं. तर याच्यामध्ये एफ डी ई म्हणजे हा भाग हा इथंच ठेवला एफ डी ई त्रिकोण एफ डी एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई बरोबर. आता का होईल माहिती आहे का 9/4 है. आता हा जो भाग आहे खालचा हा कुठे जाईल इथं गुणाकार रूपाने होईल. ही लक्षात एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू हे दिसते एफ त्रिकोण पी म्हणजेच एफ डी ई एरिया ऑफ त्रिकोण एफ डी म्हणजे त्रिकोण एफ डी चे क्षेत्रफळ बरोबर किती 9/4 गुणिला किती एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू समजलं. आता एफ पी क्यू म्हणजे काय पी एफ क्यू म्हणजे पी क्यू एफ. एफ पी क्यू म्हणजेच काय त्रिकोण एफ पी क्यू म्हणजेच काय पी क्यू एफ. किती आहे क्षेत्रफळ याचं आहे 20. किती आहे 20. इथं आपण केली ना 20 म्हणजे पी एफ क्यूचं क्षेत्रफळ किती आहे 20. तर 4 का 4 4 पंच 20. इथं भाग तोडला आपण तिथून 5 5 म्हणजे किती झाले 9 गुणला 5 किती 45. किती उत्तर हे 45 किती बरोबर आपण 45 झालं. आता हे झालं 45 कोणतं आहे याचं उत्तर आलं 45 म्हणजे पुरं याचं एफ डी क्यू एफ डी ईचं क्षेत्रफळ किती आहे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 45 आणि याचं किती आहे लाईनचं 20. आपल्याला काढायचं आहे डी पी क्यू एफ डी पी क्यू ईचं क्षेत्रफळ काढायचं आहे चौकोनाचं. तर मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर आपल्याला काय भेटते चौकोनाचं क्षेत्रफळ. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे 45 आणि किती वजा 20 म्हणजे 45 वजा 20 म्हणजे किती 25. तर इथं आपण तेच लिहिणार आहोत. हां बोला हां तर डी पी क्यू ईचं क्षेत्रफळ हां आता याचं क्षेत्रफळ का
एफ डीचं किती आहे 45. आता आपण काढलं एफ डीचं किती 45 वजा एफ पी क्यूचं क्षेत्रफळ किती 20. म्हणजे किती झाली इथून 45 वजा 20 किती 25. अशा पद्धतीनं हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. लक्षात का नाही. तर अतिशय सोपी आहे. इथल्या 25. तर चौकोन डी पी क्यू ईचं क्षेत्रफळ 25 चौरस काय दिलं आहे ते एकमध्ये दिलं आहे, त्याच्यामुळे इतके एकक चौरस एकक याच्यामध्ये दिलं आहे का एकक दिला फक्त एकक चौरस एकक. तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी कृती आहे ती कृती कंप्लीट करावं लागते. तर हे सुद्धा हे सर्व जे उदाहरण आहे हे उदाहरण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळावर आधारित आहे. त्यामुळे ते प्रमेय चांगलं करणे, ती सिद्धता लिहिणे आणि त्यावर आधारित जे काही उदाहरण आहे हे उदाहरणं सोडविणे. आता याच्यानंतर तुम्ही सराव संच जो एक आहे तो सराव नाही संकीर्ण प्रश्न संग्रह जो आहे तो संकीर्ण संग्रह कंप्लीट करा. आणि त्याच्यामध्ये जर कसं तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला कळवा. लक्षात आलं. तोपर्यंत